म्हणजे पहिला तो जास्त अग्रेसिव्ह होता, रागीट होता. आता बऱ्यापैकी कमी केलंय त्याचं त्यांनी. म्हणजे सांगितलेलं ऐकतो वगैरे, आता राग-राग करत नाही कोणत्या गोष्टीचा. पहिला कसा चिडचिड होता ते आता कमी झालंय त्याचं खूप. ईटिंग हॅबिट म्हटलं तर तो आधी कसं घरी जेवत नसायचा त्याच्या हाताने. आता स्कूलमध्ये आल्यापासून भाजी चपाती वगैरे दिलेली त्याच्या स्वतःच्या हाताने खातो. घरी पण स्वतःच्या हातानेच खातो. लर्निंगमध्ये म्हणजे रायटिंगमध्ये आधी तो लिहायचा बऱ्यापैकी, पण फक्त असं कसं ओबड-धोबड अक्षर यायचं. आता व्यवस्थित अक्षर येतं त्याचं. ॲक्टिव्हिटी पण खूप छान करतो तो आता. म्हणजे असं आपण घरी घेतोच, पण स्कूलमध्ये ज्या घेतल्या जातात त्या छान असतात. म्हणजे त्याचा इंटरेस्ट पण असतो. घरी आल्यावरती सांगतो पण मी हे केलं, ते केलं, व्यवस्थित सांगतो. स्कूल प्रिमायसेस पण खूप छान आहे, मोठं आहे चांगलं. खेळण्यासाठी खेळणी वगैरे सोबत सगळेच आहेत म्हणायला. बास्केटबॉल किंवा गाड्या वगैरे सगळं आहे त्यांच्यासाठी. स्पीकिंग कम्युनिकेशन पण त्याचं आधी चांगलं होतं, आता अजूनच जास्त छान झालं त्याचं. स्कूलमध्ये म्हणजे स्कूलचे क्लासरूम वगैरे छान आहेत, प्रिमायसेस छान आहे. टीचिंग जे शिकवतात टीचर्स वगैरे ते पण खूप छान आहे. टीचर्स म्हटल्यात टीचर्स खूपच छान आहेत. म्हणजे सगळं समजून घेतात. आम्हाला पण स्टुडंट्सला पण समजावून घेतात. शिकवणं पण खूप छान आहे. परत त्यांच्या ज्या काही हॅबिट्स वगैरे असतील त्या म्हणजे ज्या रॉंग आहेत त्या आम्हाला सांगतात. मग त्या करेक्ट करण्यासाठी खूप प्रयत्न करतात टीचर्स वगैरे. हो आहे, सिक्युरिटी कॅमेरे लावलेले आहेत जागोजागी, त्याच्यामुळे कसली भीती नाही आहे. हां, नक्कीच मी रेकमेंड करेन, कारण घराच्या जवळ पण आहे. म्हणजे जसं मगाशी सांगितलं असं खूप साऱ्या फॅसिलिटी पण आहेत. क्लासरूम्स, परत ते खेळण्याचा एरिया वगैरे, टीचर्स सगळं काही व्यवस्थित आणि वेल गुड आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच रेकमेंड करेन.